ही थेट दृश्य आहेत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेची। या दोघांनाही पहाटे पुणे पोलिसांनी अटक केली। नंतर त्यांना आता आणलं जातंय, मेडिकल त्यांची केली जाईल आणि त्यानंतर दोघांनाही कोर्टात हजर केलं जाईल। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांनाही आता मेडिकलसाठी नेलं जातंय। आणि राजेंद्र काय बोलायचं का तुला? राजेंद्र तुझी का बाजू आरोप खुनाचा आरोप आहे तुझ्यावर नातेवाईक करतात। हगवणे तुला काय बोलायचं का? हगवणे तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होते का? या दोघांनाही आता मेडिकलसाठी नेलं जाईल आणि त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल। कोर्टाकडून आता त्यांना किती दिवसांची कोठडी मिळते याकडेही लक्ष असेल। मात्र आता या दोघांना ते आणत असताना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळेला राजेंद्र हगवणे किंवा सुशील हगवणे या दोघांनी काहीही बोललेले नाहीयेत। दोघेही पहाटेच्या सुमाराला दोघांना अटक करण्यात आली। ज्या दिवशी वैष्णवीनं आत्महत्या केली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हे दोघेही फरार होते। पुणे जिल्ह्यातल्या आसपासच्या परिसरांमध्ये सतत आपली ठिकाणं बदलून हे दोघेही राहत होते आणि या वेळेला या दोघांनी एक शक्कल लढवली, ती म्हणजे फोनचा वापर या दोघांनी केला नव्हता, जेणेकरून लोकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नये याचा प्रयत्न या दोघांकडून करण्यात आला। मात्र अखेर आणि त्याला विचारण्याचा प्रयत्न आपण केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळत नाहीये। आज पहाटे त्याला अटक करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर हगवणे कुटुंबीय जे आहे या सर्वांना आता बावधान पोलिसांनी अटक केलेली आहे। आता त्यांच्या तपासामध्ये काय माहिती समोर येते, स्टेशन डायरीचं काम जे आहे ते बावधान पोलिसांकडून आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच हे आरोपी आहेत हे कुठे गेलेले होते, कुणी त्यांना सपोर्ट केला, या सर्वांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे। नेमकं हॉटेलमध्ये त्यांना कोण भेटायला आलं, त्यांनी काय सांगितलं, या सर्व गोष्टींचा उलगडा जो आहे तो आता तपासामध्ये केला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी त्यांना फॉर्च्युनर गाडीमध्ये एका डिकीमधून आणलेलं आहे आणि आता पुढचा तपास जो आहे तो सुरू आहे। कॅमेरामॅन सुमित भोसलेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। तर या दोघांनाही बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे। पहाटे 4:30च्या सुमाराला या दोघांच्याही मुसके आवळलेले आहेत। दोघे सतत आपली ठिकाणं बदलत होते, मात्र एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि त्या फुटेजच्या माध्यमातूनच पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाणा लागला आणि त्यांना अटक करण्यात आली आहे।